सर आज बातमीला भेटली होती शिवसेनेच्या मंत्र्यांच्या महायुतीमध्ये बिघाड आता बहिष्कार करून करणार काय? जे जे चुक केली ते समोर एक एक करून येणारच आहे आणि हे सगळं शेवटीला होणारच होतं. किती दिवस चालणार? हे सगळं अंडरस्टँडिंगची सरकार होती. निवडून आल्यानंतर त्या हिशोबाने प्रयत्न झालेलेच नाही ना. कुठल्या पद्धतीने सरकार पाडण्यात आलं होतं आणि कुठल्या पद्धतीने हा सरकार झालेला आहे आणि आता कुठल्या पद्धतीने कामकाज चालू आहे हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. कसे गरीब लोकांचे झोपडे तोडण्यात येत आहेत आणि महाराष्ट्राची जागा कोणाकोणाला वाटप करण्यात येत आहे. हे सगळं चालूच आहे. हे प्रकरण चालूच असणार. कारण आता शेवटी महानगरपालिकेकडे पैसे संपलेले आहेत, शासनाकडे पैसे संपलेले आहेत. हे सगळे उद्योग होत राहणार. सर मराठीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढते पण मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत तुम्ही युती करण्याचा प्रयत्न करता एकत्र येणार असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती फार जुनी आहे आणि त्यांच्याबरोबर आमचा अजूनपर्यंत असं काही निर्णय झालेला नाही की आम्ही सोबत लढणार की एकत्र राहणार. पण आम्ही शिवसेना बरोबर नाही जात हे गोष्ट झालेली आहे आणि पुढेही मला असं दिसतं आता महाराष्ट्राचा चेहरा जे दिसतोय समोर आणि आज कॅबिनेट नंतर तर हे झालेलं आहे की फक्त काँग्रेस नाही सगळेच पक्ष आपल्या स्वबळावरती लढणार. सामनामधून सातत्याने टीका केली जाते या गोष्टीवर. काँग्रेस मित्र होता काँग्रेसमध्ये काँग्रेसवर टीका केली जाते. काय सामन्यामध्ये कोण काय लिहितोय ते फक्त जास्त कोण त्याच्यावरती लक्ष देत नाही. पण ही जे खालच्या लेवलची जे निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा महानगरपालिका सर्व पक्षाचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त सीट भेटावं आणि कार्यकर्ता मजबूत व्हावा आणि पक्ष व्हावा. त्या हिशोबाने येत चाललं. त्याच्यात इंडिया अलायन्स याच्यात काय लेनदेन एवढं मला दिसत.